अरे बापू, माझी जागा घेतेस का रे? विकायची आहे ना. अबे पण तू जागा कायला विकतेस? मागच्याच वर्षी घर विकलास, आता जागा विकतो म्हणतेस. आपल्याकडे का ठेवतेस बे तू? आणि एवढी कोणती अडचण मचली बे तुला? अरे भाऊ, मागच्या वर्षी नाही का करोडपती बनाचे स्वप्न पाहिलं. ड्रीम 11 येती तेती मस्त पैसा लावलं. प्रोबो गिबो मस्त खेळायला लागलो. ऑनलाईन बुक्की बिक्की IPL वर पैसे लावायला लागलो. थोडशाक दिवस येवायला लागले म्हणा पैसे, पण नाही का जावायला लागले तर पक्केच चालले गेले. भलतीच मला हाव चढली होती. का करतेस? एक दिवस एक्क्या दिवशी 1 लाख रुपये हारून गेलो रे बापू. मला एवढ्यान तुझा कौतुक लागत आहे का? एवढ्या इमानदारीने तू सांगत आहेस बेट्या हरामखोरा. तुला सांगताना लाजसरम लागत नसे का बे? अबे तुला मागच्याच वर्षी सांगलो का थोडशीक नाही का पेऊन टाकला ते परवडली. पेशीलच कितीक बे? 200ची नाही 300ची. जास्त आग बुकत पेशील तर 500ची पेशील, त्याच्यावर तर पेशील का? पण जुव्यामध्ये एका दिवशी तू 2 लाख रुपये हारू शकते, समजलास का? अबे भाऊ, पण मला अक्कलच नाही आली ना बे. झाला, आता जागा ऐकल्यावर तुला अक्कल येईल नाही का? नाही रे भाऊ अक्कल, आता अजून खेळतो. एकच वेळ खेळून पाहतो जागा ऐकून नाही का. नशीब पलटले तर पलटले म्हणतो, नाही तर मग झाला दोर घेऊन टाकतो, एकनं फाशी लागून जातो. आणि तुझे मायबाप का करतील मग? नाही ते Dream 11 वाले करतील ना भरपाई. मायबापाला देतील ना काहीतरी. मी मेलो तर त्या कर्जापाई देतील काहीतरी थोडसा मुनाफा गिनाफा. ते प्रोबो वाले देतील, ऑनलाईन बुक्की वाले देतील, ते जंगली रमे वाले देतील. थोडा बहुत काही ना काही देतीलच ना. आंबाडीचा भुरका देतात ते. अबे ते तुम्हाला तुमच्या रिस्क वर खेळा म्हणतात तरी बे. तुला सांगते ना ते प्ले युअर ऑन ऑन रिस्क म्हणून. तर मग तुला तोय नाही समजा. बरं भाऊ, आजपासून नाही खेळ रे. अबे तू खेळणं फाशी लागून मरणं मला का सांगतेस? एकच वेळ सांगलो मी, आता तू पाहत बस.